अगदी थोड्याच दिवसात गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि त्यामुळे प्रत्येकाची लगबग सुरू झालेली आहे। अगदी प्रसादाला काय बनवायचं, गौराई पुढे ठेवायसाठी काय काय बनवायचं, अगदी घरातील साफसफाईपासून बाप्पांच्या मंडपाच्या डेकोरेशनपर्यंत सगळी तयारी लगबग सुरू झालेली आहे। अगदी लहानांपासून ते मोठ्यापर्यंतच्या सगळ्यांच्या आवडीचा हा सण असतो। गौराईसाठी स्पेशल आपण बरंच काही बनवत असतो, त्यामध्ये आपण बरेच पदार्थ करतो। तर गौरी गणपती स्पेशलची सुरुवात आपण गोड पदार्थापासून करूया। ही शंकरपाळी दिसते ना, अजिबात मैद्याचा वापर न करता फक्त गव्हाच्या पिठापासून बनवलेली आहे। अगदी तोंडात टाकताच विरघळणारी आणि अतिशय खमंग अशी ही शंकरपाळी आहे। रेसिपी एकदम सोपी आहे, त्यामुळे कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते बघूया। तर इथे मी 2.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। सगळे जिन्नस एकाच वाटीने मोजून घ्यायचे। तर एकाच वाटीने मी 2.5 वाटी गव्हाचं पीठ घेतले, त्यासाठी अर्धी वाटी साखर घेतली, अर्धी वाटी दूध घेतले, 2 चमचे रवा घेतलाय आणि अर्धी वाटी साजूक तूप घेतले। तर सगळ्यात पहिल्यांदा साखर विरघळून घेऊया। त्यासाठी अर्धी वाटी दूध एका भांड्यामध्ये ओतायचं, त्यामध्ये अर्धी वाटी साखर घालायचे। तर इथे मी मोठीच साखर वापरलेली आहे, हवं असेल तर तुम्ही मिक्सरला बारीक करून सुद्धा ही वापरू शकता। याला एकसारखं ढवळत साखर विरघळवून घ्यायची। तर यामध्ये तूप आपण अगोदरच का नाही घातले, कारण तूप यामध्ये घातलं आणि दुधाला जर उकळी आली तर दूध फाटू शकतं, त्यामुळे पहिल्यांदा पूर्णपणे साखर विरघळवून घ्यायची। तूप घेत असतानाच ते विरघळवून घ्यायचं। जर तुम्ही घट्ट तूप घेतलं तर माप थोडंसं जास्त होऊ शकतं, म्हणून तूप घेताना अगोदरच विरघळवून घ्यायचं। इथे मी 2 इलायची बारीक करून यामध्येच घातलेलं आहे, जेणेकरून पिठामध्ये ते व्यवस्थित मिक्स होईल आणि त्याला एकसारखी चव येईल। तर यामध्ये आपण तूपसुद्धा घालून घेऊया। तूप घातल्यानंतर दुधाला अजिबात उकळी येऊ द्यायची नाही, लगेचच अर्ध्या 1 मिनिटामध्ये गॅस बंद करायचा आणि याला एकसारखं ढवळत राहायचं, म्हणजे दूध फाटलं जाणार नाही आणि तूपसुद्धा हलकं गरम होईल। दूध घ्यायचं नसेल तर दुधाऐवजी तुम्ही पाण्याचा सुद्धा वापर करू शकता। आता हे अगदी एकजीव असं झालेलं आहे, म्हणजे ते व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता हे पूर्णपणे आपण थंड करून घेऊया। दुधाचं आणि साखरेचं मिश्रण थंड झाल्यानंतर पीठ मळायला घ्यायचं। त्यासाठी इथे मी 2.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, 2 चमचे रवा घातलेला आहे, अगदी चिमूटभर मीठ घालायचं। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये थोडं थोडं करून दुधाचं जे मिश्रण तयार केलेलं आहे ते घालायचं। 2.5 वाटी गव्हाचं पीठ भिजवण्यासाठी इथे आपल्याला अर्धी वाटी दूध पुरेसं होतं। अगदी परफेक्ट असं हे प्रमाण आहे। तुम्हाला जर असं मिश्रण एकत्र करून बनवायचं नसेल तर तुम्ही तुपाचं कडकडीत मोहन करून सुद्धा यामध्ये घालू शकता, परंतु अशा पद्धतीने जर शंकरपाळी बनवली तर अगदी खुसखुशीत होते, अजिबात ती तेलकट होत नाही आणि तळताना तेलामध्ये विरघळत सुद्धा नाही। त्यामुळे अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा। आता उरलेलं सगळं मिश्रण मी त्यामध्ये घातलंय आणि एकजीव असं याचा गोळा तयार करून घ्यायचा। अगदी घट्ट असं याचं पीठ मळून घ्यायचं आहे। आता तुपाच्या भांड्यामध्ये थोडंसं साईडला दूध आणि तूप चिकटलेलं होतं, त्यामुळे त्यामध्ये अगदी 2 चमचे पाणी घालायचं आणि ते सुद्धा यामध्ये घालायचं। आता या कणकेचा अगदी घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा। हे पीठ मळण्यासाठी अजिबात एक्स्ट्राचं पाणी किंवा दूध वापरण्याची अजिबात आवश्यकता नाही, कारण शंकरपाळी अगदी खुसखुशीत व्हावी असं वाटत असेल तर पीठ एकदम घट्ट मळून घ्यायचं। आता यामध्ये आपण रवा घातलाय, त्यामुळे अगदी 5 ते 10 मिनिटं हे पीठ असंच भिजत ठेवूया। 5 ते 10 मिनिटानंतर पुन्हा याला हलक्या हाताने थोडंसं मळून घ्यायचं। आता इथे मी त्याचे 2 भाग करून घेतले आहेत, कारण मी 2 प्रकारे शंकरपाळी दाखवणार आहे। एक जी आहे ती आपली रेग्युलर पद्धत आणि दुसरी आहे ती घडी घालून शंकरपाळी कशी बनवायची। कणिक पूर्णपणे घट्ट आहे, त्यामुळे थोडंसं हाताने याला सेट करून घ्यायचं, म्हणजे कडाला जास्त क्रॅक जाणार नाहीत। शंकरपाळीचं मळलेलं पीठ हे अगदीच घट्ट असायला पाहिजे। तुपाऐवजी तुम्ही जर डालडा वापरला असेल तर हे पीठ थोड्या वेळानं खूपच घट्ट होतं आणि अशी पोळी त्याची लाटताच येत नाही। मग त्यावेळी वरवंट्याने हे कणिक चेचून घ्यायचं, म्हणजे थोडंसं सैल होतं आणि त्यानंतर शंकरपाळी बनवायला घ्यायची। आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याच्या घड्या घालून घ्यायच्या, म्हणजे खूप साऱ्या लेयर्स येतात आणि शंकरपाळी अगदी खुसखुशीत होते। आता पुन्हा याला लाटून घ्यायचं। पीठ जर थोडंसं सैल असेल तर शंकरपाळी तेलकटसुद्धा होते आणि खुसखुशीत तर अजिबात होत नाही। त्यामुळे कणिक मळतानाच शक्यतो घट्ट मळून घ्यायची। जास्त घट्ट झाली तर नंतर आपण चेचून घेऊ शकतो, त्यामुळे सुद्धा शंकरपाळी अगदी खुसखुशीत होते। आता बघा, इथं मी लाटून घेतलेलं आहे, कडा पूर्णपणे अशा चिरलेल्या आहेत।
तर काहीच हरकत नाही, त्या कडा आपण कट करून घेणार आहे. कणिक घट्ट असेल तर अशा चिरा पडल्या जातात. आता चारही बाजूने याला आपण कट करून घेऊया, म्हणजेच एकसारख्या आकाराच्या सगळ्या शंकरपाळ्या आपल्याला तयार करता येतील. शंकरपाळी बनवायची म्हटलं की शक्यतो मैद्यापासून बनवले जाते, परंतु आपण भरपूर पदार्थ बनवतो त्यामध्ये जास्त करून मैद्याचाच वापर केला जातो. मग जिथे आपल्याला शक्य आहे की आपण गव्हाच्या पिठाचा वापर करू शकतो तर त्यावेळी आपण तो नक्की करावा, कारण मैदा आपल्या शरीरासाठी चांगला नसतो. त्यामुळे जिथे शक्य आहे तिथे आपण जरूर गव्हाच्या पिठाचा वापर करावा. आपण गौरी गणपतीमध्ये अगदी थोडे थोडे पदार्थ तयार करत असतो, त्यामुळे इथे पिठाचं प्रमाण मी वाटीनं घेतलेलं आहे. तुम्हाला जर अजून प्रमाण वाढवायचं असेल तर जसं 2.5 वाटी गव्हाच्या पिठासाठी इथे मी अर्धी वाटी साखर, तूप आणि दूध घेतलेलं आहे, तसंच 5 वाटी पिठासाठी 1 वाटीचं प्रमाण घ्यायचं. तर कढईमध्ये मी इथं तेल गरम करत ठेवलेलं होतं. तेल मिडियम गरम झालं की त्यामध्ये ही शंकरपाळी टाकायची. एकाच वेळी खूप साऱ्या शंकरपाळ्या तेलामध्ये घालायच्या नाहीत, ज्यामुळे शंकरपाळी तेलामध्ये विरघळू शकते. शिवाय शंकरपाळी तेलामध्ये विरघळण्याचं दुसरं कारण असं असतं की तेल व्यवस्थित तापलेलं नसतं, त्यामुळे सुद्धा शंकरपाळी तळाला जाऊन बसते आणि ती तेलामध्ये विरघळली जाते. या उलट तेल कडकडीत गरम झालेलं असेल तर शंकरपाळी तेलामध्ये टाकता क्षणी ती करपायला सुरू होते आणि आतून अजिबात भाजली जात नाही. तेल मिडियम गरम करून घ्यायचं आणि मंद गॅसवरतीच ही शंकरपाळी आपल्याला तळून घ्यायची आहे. शंकरपाळी तळत असताना त्याला एकसारखं हलवत राहायचं, जेणेकरून अगदी एकसारख्या रंगावरती सगळ्या बाजूनी ती तळली जाते. शंकरपाळी तळत असताना गॅस अजिबात फास्ट करायचा नाही. ज्यावेळी आपण पहिल्यांदा शंकरपाळी तेलात टाकतो त्यावेळी थोडासा मिडियम गॅस ठेवायचा आणि त्यानंतर पूर्णपणे स्लो करायचा आणि मंद गॅसवरतीच ही शंकरपाळी तळून घ्यायची. ज्यावेळी आपण दुसऱ्यांदा शंकरपाळी तेलात टाकणार असतो त्यावेळी पुन्हा गॅस थोडा फास्ट करायचा. शंकरपाळी तेलामध्ये टाकली की गॅस मंद करायचा आणि मंद गॅसवरतीच तळून घ्यायची. तर बघा, अगदी एकसारख्या रंगावरती ही तळली गेली आहे. अगदी खुसखुशीत ही शंकरपाळी तयार झालेली आहे. मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठाची अशी खुसखुशीत शंकरपाळी आपण नक्कीच करू शकतो. उरलेल्या कणकीचे सुद्धा आपण शंकरपाळी तयार करून घेऊया. आता आपण दिवाळीत जशा पद्धतीने करतो, म्हणजे घडी न घालता फक्त अशी लाटून घेऊन शंकरपाळी तयार करतो, अशा पद्धतीने केलेली शंकरपाळी सुद्धा अगदी खुसखुशीत होते. आतपर्यंत व्यवस्थित भाजली गेली की शंकरपाळी अगदी तोंडात टाकताच विरघळली जाते. हे शंकरपाळीचं पीठ मळताना मी अजिबात तुपाचं कडकडीत मोहनसुद्धा वापरलेलं नाही. अगदी साध्या पद्धतीने ही कणिक मळून घेतलेली आहे आणि त्याच्यासुद्धा शंकरपाळ्या बघा अगदी खुसखुशीत झालेल्या आहेत आणि तेलकट तर अजिबात होत नाहीत. शिवाय आपण मैद्याऐवजी गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे. शंकरपाळी तळून झाल्यानंतर सुद्धा लगेचच ते बंद डब्यामध्ये ठेवायचे नाहीत, तर थोडा वेळ बाहेरच अशा थंड होऊ द्यायच्या. शंकरपाळी पूर्णपणे थंड झाल्यानंतरच ती डब्यामध्ये भरून ठेवायची. तर उरलेल्या शंकरपाळ्यासुद्धा असंच मंद गॅसवरती मी इथे तळून घेतलेल्या आहेत. अगदी पटकन होणारी आणि अजिबात न बिघडणारी ही गव्हाच्या पिठाची शंकरपाळी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. ही शंकरपाळी तेलामध्ये अजिबात विरघळत नाही आणि अजिबात कडकसुद्धा होत नाही. अगदी खुसखुशीत आणि खमंग अशी ही गव्हाच्या पिठाची शंकरपाळी तयार झालेली आहे. तर बघू शकता कशी टम्म फुगलेली आहे तेलामध्ये आणि प्रत्येक शंकरपाळीला अगदी एकसारखा रंगसुद्धा आलेला आहे. अशाच पद्धतीने सगळ्या शंकरपाळी मी करून घेतलेली आहे. तर व्हिडिओमध्ये सांगितलेलं जे प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट आहे. या प्रमाणात जर तुम्ही शंकरपाळी बनवली तर ती अजिबात बिघडणार नाही किंवा तेलामध्ये विरघळणार सुद्धा नाही. अगदी खुसखुशीत होईल. त्यामुळे ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका.